शक्ती, उत्साह आणि सतत काम करणारी लोक, सतत काम करणारी लोक. पण मित्रांनो, ह्या लोकांना कायम कोणता ना कोणता मानसिक तणाव असतो. मग स्त्रिया असो किंवा पुरुष असो, हे आवर्जून लक्षात ठेवा. काळ्या रंगाचे केस म्हणजे जोम, शक्ती, उत्साह, काम करण्याची शक्ती. पण काही ना काही ह्या लोकांच्या डोक्यामध्ये मानसिक ताण असतो. आता काळ्या रंगाच्या केसांची घनता जितकी वाढेल, ही केस जितकी जास्त होतील, तितका उत्साह वाढेल, तितकी ही माणसं जोम आणि शक्तीवाली तयार होतील आणि तितका ज्यादा ताण असेल. जितकी ज्यादा शक्ती, जितका ज्यादा जोम, तितकीच. पहा बरं, बाकी मंडळी आवाज येतोय का? पहा. ओके, ठीक आहे, चल. तर मित्रांनो, जितकी आता केसांचं प्रमाण आणि ताणतणाव हे एक सोबतच चालतात. हे डायरेक्टली प्रपोर्शनेट आहेत. म्हणजे जर केस जास्त आहेत, केस काळ्या रंगाची आहेत आणि केस जर दाट आहेत, तर त्या व्यक्तीमध्ये जोम, शक्ती, उत्साह भरपूर आणि त्याच वेळी त्या माणसाला ताण सुद्धा. तुम्ही कधीही अतिशय सूक्ष्मपणे, स्त्रियांना तर वॅक्सिंगच्या कारणानं केस काढण्याचा प्रकार खूप जास्त आहे, पण तरी केसही हातावर उगवत असतात आणि त्यांनीही अधूनमधून आपल्या आजूबाजूला जे काही मंडळी आहेत, ज्या कर्मचारी वर्गातल्या स्त्रिया त्यांच्याकडे मोलकरणी म्हणून काम करतात, किंवा कुठं ऑफिसेसमध्ये तुम्ही जात असाल तर तिथं काही कर्मचारी वृंद असतो, मैत्रिणी असतात, कुणी सहकारी असतात. ह्या लोकांच्या हाताच्या मागच्या बाजूला केस कोणती ती पहा. काळ्या रंगाची केस जोम, शक्ती, उत्साह. हा मनुष्य जोमदार आहे, उत्साही आहे, शक्तिमान आहे, त्याचवेळी तो हलकासा तणावात राहणार. तर ह्या लोकांना हाताळताना ही लोक पटकन तणावात जातील, ही भूमिका लक्षात ठेवा आणि अतिशय नेमक्या पद्धतीने हाताळा. जर तुमच्या हातावर जर काळी केस आहेत, तर तुम्ही पटकन तणावाला उपलब्ध होता. हा तुमचा मानसिक स्वभाव आहे, हा तुमचा एक स्वभावातलं विशेष गुण आहे. तर तणाव कधी, कसा, किती घ्यायचा ह्याचंही तुम्हाला नेहमी मूल्यांकन करावं लागेल. तणाव नितांत जरुरी आहे, तणाव नितांत जरुरी आहे, पण एका लिमिटच्या वर तणाव हे माणसाची कार्यक्षमता शून्य करून टाकते. जितका ताण वाढेल तितकी काम करण्याची शक्ती कमी होते. पण ताण सुद्धा जरुरी आहे. ताण आहे म्हणून सगळ्या जगाची जी काही घडी ती सुरळीत आहे आणि ती व्यवस्थित चालू आहे. ताण आहेत म्हणून कामं होत आहेत, पण गरजेपेक्षा जास्त ताण हे काम होण्यापेक्षा तुमच्या मानसिक अनारोग्याकडे वाटचाल व्हायला. दुसरा प्रकार बघूयात. ह्या काळ्या केसानंतर इथे हलकीशी करड्या रंगाची केस येतात. करड्या रंगाची म्हणजे ती काळे कुठंही नाही, तर करड्या रंगाची, भुऱ्या रंगाची केस असतात. ही लोक सुद्धा अत्यंत उत्साही, मानसिक जोम असणारी, पण ह्या लोकांच्याकडचा जोम हा काळ्या केसांपेक्षा जास्त आहे. खूपच जोम आहे, खूपच उत्साह आहे, खूपच शक्ती आहे आणि ही लोक अत्यंत सुखी आयुष्य जगतात, अत्यंत सुखात मजेत राहतात, सतत कामात दंग राहतात. आता इथं फरक लक्षात घ्या. काळ्या रंगाची केस तणाव आहे, करड्या रंगाची केस सतत काम करण्याची क्षमता आहे. मला दर शनिवारी तुम्हाला प्रॅक्टिकल द्यायचं आहे. त्या विषयावर आपण वर्ग संपताना थोडी सगळ्या लोकांचा अभिप्राय जाणून घ्यायचा आणि त्यानंतर त्या प्रॅक्टिकलच्या दिशेला आपण प्रवास करू. आता हातावरची ही जी भुऱ्या रंगाची केस आहेत ती सुद्धा तुम्हाला सरावानं दिसतील. काळी, गहरी काळ्या रंगाची न होता हलक्याशा भुऱ्या रंगाची असतात आणि तीही दाट नसतात, हलकीशी असतात हातावर. तर ही लोक भरपूर उत्साही, भरपूर जोमशक्ती, काळ्या रंगाच्या केसांपेक्षा जोमशक्ती ज्यादा आणि सदैव आनंदात राहणारी, कामात दंग राहणारी. महत्वाचा मुद्दा आहे, कायम कामात राहणारी. काळ्या रंगाची लोक तणावात राहतात, हे लोक कामात राहतात. त्यानंतर मग आता पांढऱ्या रंगाची केस आहेत जी शांत स्वभावाची. पांढरी म्हणजे वयानुसार पांढरी झालेली नाही, तर त्यांच्यातल्या रंगामध्ये करडेपणाही निघून जातो आणि काळेपणाही निघून जातो. हलकीशी उजळ्या रंगाची केस व्हायला लागतात ते. आणि ह्या लोकांना कुठल्याही प्रकारचा उत्साह नसतो, कुठल्याही प्रकारची दगदग नको असते,
शांततेचं आणि अत्यंत सौम्य आयुष्य हवं असतं. तर ह्या लोकांना ही अशी अशी केसं खूप रेअर केसमध्ये पाहायला मिळतात. तुम्ही खूप प्रयत्नपूर्वक तुम्हाला पाहत राहिल्यावर हा दृष्टिकोन मिळेल. आणि असंही सामान्यपणे पांढऱ्या रंगाची केसं पाहायला मिळत नाही. पण सामान्यपणे सापडणारी रंग म्हणजे भुरा, करडा रंग किंवा काळा. आता एक चौथ्या रंगाचा अजून एक प्रकार आहे, ते म्हणजे तांबड्या रंगाची केस. आणि ही लोक अत्यंत चिडखोर, अत्यंत तापट, अत्यंत आक्रमक स्वभावाचे असतात. थोडे लालसर तांबूस रंगाची केस असतात, अत्यंत चिडखोर, तापट आणि अत्यंत क्रूर स्वभावाचे असतात. ह्या लोकांकडे बदला घेण्याची, सूड घेण्याची वृत्ती खूप असते. अशी केस खूप कमी पाहायला मिळतील तुम्हाला. लाल किंवा पांढरी ही केस तुलनेत खूप कमी पाहायला मिळतील. ती केस म्हणजे करड्या रंगाची किंवा काळ्या रंगाची. पण मित्रांनो, माणसामधली जोमशक्ती अभ्यासासाठी हातावरच्या केसांना पण तुम्ही एक मूल्यांकनाच्या हिशोबाने मोठं महत्त्व देऊन त्या व्यक्तीच्या काम करण्याची गती समजून घेऊ शकता. त्या व्यक्तीच्या एकूण कामाचा उरक असण्याची शक्ती समजून घेऊ शकता. माणसाकडे असलेल्या अनेक गोष्टीच्या माध्यमातून त्या व्यक्तिमत्वाच्या आणि त्याच्या कार्यप्रणालीचा आपल्याला अचूक अंदाज लावायचा आहे. आता अत्यंत रोचक आणि अत्यंत उद्बोधक अशा पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. तो म्हणजे हाताची बोटं. हाताची बोटं. प्रत्येक हाताला तुम्हाला 5 बोटं दिलेली आहेत. 5 गुणे 10 बोटं ही सामान्य तुमच्या व्यक्तिमत्वाला अपेक्षित आहे. कधी कधी 6 बोटं सुद्धा दिसतात. तर तिथे 6व्या बोटाचा अभ्यास आपल्या शास्त्रामध्ये गृहीत धरलेला नाही. 5 बोटं आणि 5 बोटांच्याच अभ्यासाचा आपण गणित करायचं. ती एक अनैसर्गिक वाढ आहे, जिचा कधी कुणाला एखादी एक्स्ट्रा करंगळी येते, कधी कुणाला एक्स्ट्रा अंगठा येतो. ऋतिक रोशन नावाचा एक मोठा प्रसिद्ध नट आहे, त्याला 2 अंगठे आहेत, एकाला एक चिकटवलेला अंगठा आहे. किंवा करंगळी सामान्यपणे तुम्हाला कुठेतरी एक्स्ट्रा सापडते. तर त्याचा तुमच्या एकूण व्यक्तिमत्वावर कोणताही मोठा परिणाम होत नाही. परिणाम हा 5 बोटांचा आणि 5 बोटांच्या एकूण रचनेचा. आता मित्रांनो, एक मोठा अद्भुत अभ्यास ह्यामध्ये इन्क्लूड केला जातो. त्याचा एक स्वतंत्र वर्ग आहे आमचा. त्याचीही मी तुम्हाला माहिती आज अनुषंगाने देतो. प्रत्येक बोटाला 3 पेर आहेत. प्रत्येक बोटाला 3 पेर. ह्या 4 बोटाला मिळून 12. अंगठ्याचा भाग 1 हा 2 आणि खाली असलेला शुक्र हे 3रं पेर आहे. अंगठ्याचे 3 असे तुमच्या एका हाताला 15 पेर, दुसऱ्या हाताला 15 पेर, 30 पेर. ह्या 30 पेरांचा आणि तुमच्या मेंदूचा डायरेक्ट संबंध आहे. माणसाच्या मेंदूचे 30 भाग आम्ही करतो. प्रत्येक बोट हे विशिष्ट क्षमता घेऊन आलेलं आहे. प्रत्येक बोटाचं पेर हे माणसाच्या मेंदूची विशिष्ट वाढ दाखवतो. करंगळीचं पहिलं पेर हे विज्ञानाची प्रचंड रुची दाखवतो. करंगळीचं दुसरं पेर हे कायद्याची प्रचंड आवड दाखवतं. आणि करंगळीचं 3रं पेर हे धूर्तता देतं. मग आता ह्या तिन्ही पेरांची बलाबलता आणि त्याचा अभ्यास असं 15 एका हाताचे, 15 दुसऱ्या हाताचे, असे मिळून 30 पेरांचा एक स्वतंत्र अभ्यासक्रम आहे आमचा. आणि त्याचा एक स्वतंत्र 5 दिवसाचा वर्ग होतो. जर तुम्हाला कोणाला उत्सुकता असेल तर त्या वर्गामध्ये पण भविष्यात आम्ही तुम्हाला घेऊ. आत्ता तर आपल्याला बेसिक नॉलेज घ्यायचं आहे, ते म्हणजे हाताची बोटं काय आहेत, ह्या बोटांचं काम काय आहे आणि ही नक्की तुमच्या आयुष्यात कोणत्या दिशेला तुम्हाला घेऊन जात आहे. तर मित्रांनो, बोट ही चैतन्य शक्ती संकलित करण्याचा मार्ग आहे. काल सगळ्याच विद्यार्थ्यांनी सुंदर उत्तरं दिली. सगळ्यांनी चैतन्य शक्तीबद्दल अत्यंत यथोचित वर्णन केलं आणि प्रत्येकाने अतिशय सुंदर समर्पित शब्दामध्ये वर्णन केलं. पण अगदी साधं सोपं उत्तर जर लक्षात ठेवायचं असेल तर चैतन्य शक्ती म्हणजे जीवन जगण्याची ऊर्जा. म्हणून मी एका अभ्यासकानं पाठवलेल्या उत्तराला थोडं विशेष अधोरेखित करून तुम्हाला सांगितलं की थोडक्यात जर तुम्हाला उत्तर लक्षात ठेवायचं असेल जे 100% अचूक आहे, ते म्हणजे
चैतन्य शक्ती ही जीवन जगण्याची ऊर्जा आहे. मित्रांनो, तुमच्या शरीरामध्ये चैतन्य शक्ती नावाची एक शक्ती आहे जिच्यामुळे तुम्ही जिवंत आहात. ज्या क्षणाला चैतन्य शक्ती निघून जाईल त्या क्षणाला तुमचा देह हा फक्त आणि फक्त एक शरीर आहे ज्याच्यामध्ये कोणताही काहीही कार्यभाग शिल्लक नाही. ज्याला आपण प्राण म्हणतो ते प्राण म्हणजे चैतन्य शक्ती. आणि हे प्राण, हे पंचतत्वातून आलेली ही ऊर्जा, ही चैतन्य शक्ती ही माणसाच्या एकूण काम करण्यातली एक सगळ्यात विशेष शक्ती. मित्रांनो, तुमच्या बोटांच्या मार्गातून ह्या विश्वातली संपूर्ण चैतन्य शक्ती तुमच्या शरीरात प्रवेश करते. ही जी बोटांची टोकं आहेत, ह्या टोकावर 4 वेगवेगळ्या प्रकारची चिन्ह आहेत आणि त्या चिन्हांना जर अजून विस्तारात नेलं तर 21 प्रकारची चिन्ह आहेत. प्रमुख 4 चिन्ह आहेत आणि ज्या 4 चिन्हांच्या माध्यमातून ह्या विश्वातली संपूर्ण चैतन्य शक्ती, ऊर्जा शक्ती, पंचतत्व तुमच्या शरीरात प्रवेश करतात आणि ते त्या प्रवेशानुसार, त्यांच्या गतीनुसार, त्यांच्या तुमच्यातल्या सहजतेनुसार तुम्ही ह्या जगामध्ये वर्तन करता. सगळ्यात महत्त्वाचं हातामध्ये जर काय असेल तर हाताची बोटं आणि बोटांना असलेली पेरं. ही बोटांची पेरं ही माणसाच्या मेंदूची जडणघडण आहे. माणसाच्या बोटांची 3 पेरं ही माणसाच्या मेंदूची जडणघडण आहे. माझा हा शब्द आयुष्यभर लक्षात ठेवा. माणसाच्या मेंदूची जडणघडण जर तुम्हाला शिकायची असेल तर ह्या 3 पेरांचा अभ्यास करावा लागेल. बोट माणसाच्या मेंदूला जी चैतन्य शक्ती पोचवली जाते त्याचा प्रवेशद्वार आहे. मित्रांनो, युरोपमध्ये एक प्रयोग झाला होता. एका माणसाला हृदयविकाराचा त्रास आहे आणि तो थोडासा बळावला आहे, त्याच्यामुळे तो कुठल्याही क्षणी निधन त्या माणसाचं होऊ शकतं अशा स्थितीला आहे. तर त्या माणसावर एक प्रयोग केला गेला की चैतन्य शक्ती किंवा प्राण नावाचा काही प्रकार आहे का हे हुडकण्यासाठी. तर माणसाचं हृदय जर बंद पडलं तर रक्तप्रवाह बंद पडतो आणि रक्तप्रवाह बंद पडला की माणसाचा मृत्यू होतो. असा एक सरळ सोपा विज्ञानातला सिद्धांत. आता ज्या क्षणाला माणसाचं हृदय बंद पडतं ते काही क्षणात जर परत चालू केलं हृदय तर मग माणूस जिवंत होतो का? मित्रांनो, इथेच सगळ्यात मोठा प्रयोग झाला आणि तो म्हणजे तुमच्या आयुष्याला कायमस्वरूपी विचार प्रक्रियेला अत्यंत महत्त्वाचा बदल देईल असा प्रयोग झाला. एका आजारी माणसाला ह्या प्रयोगासाठी निवडलं गेलं आणि ह्या लोकांनी त्या माणसाला हृदय पुन्हा बंद पडल्यानंतर पुन्हा एकदा सक्रिय करण्यासाठीची यंत्रणा सज्ज ठेवली आणि त्याच्या हृदयाच्या थांबण्याची प्रतीक्षा करत राहिली. यथोचित वेळी त्या माणसाचं हृदय थांबलं आणि तो क्लिनिकली म्हणजे आरोग्याच्या हिशोबाने किंवा वैद्यकीय संकेतानुसार मृत घोषित झाला. त्यानंतर शेजारी उपलब्ध असलेल्या यंत्रांच्या द्वारे त्या माणसाला काही विजेचे योग्य झटके आणि योग्य त्या वैद्यकीय उपकरणांच्या आधारे पुन्हा त्याचा हृदय सक्रिय केला गेला. नीट ऐकावं. थोड्या वेळापूर्वी माणसाचा मृत्यू झाला, क्लिनिकली तो मृत घोषित करण्यात आला, विज्ञानाच्या संकेतानुसार तो मृत घोषित झाला. पण त्वरित वैज्ञानिक उपकरणांच्या आधारे त्या माणसाच्या हृदयाची पुन्हा धडधड सुरू केली गेली आणि गंमतशीर गोष्ट घडली. त्या माणसाचं शरीर पुन्हा काम करायला लागलं आणि तो मनुष्य आता काय हालचाली करतो हे बघण्यासाठी पुन्हा एकदा प्रयोग पुढचा सुरू झाला. मित्रांनो, त्या माणसाची दाढी वाढली, त्याची नखं वाढली, त्याची चयापचय प्रक्रिया सुरू झाली, त्याला दिलेलं अन्न शरीर पचवायला लागलं, पण तो कधीही उठला नाही, त्यांनी कधी विचार केला नाही, त्यांनी कुठलं काम केलं नाही. तो फक्त झोपून राहिला आणि त्याचं शरीर फक्त यंत्रासारखं चालत राहिलं. म्हणजे काय?
त्यावेळी नक्कीच सिद्ध झालं की पंचतत्वाची एक ऊर्जा संकलितपणे तुमच्या शरीरात ह्या बोटांच्या मार्गातून प्रवेश करते आणि तीच तुम्हाला जगातल्या विशेष स्थितीला घेऊन जाते. तुम्ही जन्माला आला तेव्हा ह्या पंचमहाभूतांची जी काही ऊर्जा आहे ती वेगवेगळ्या रूपाने तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये संकलित केली, बोटांच्या माध्यमातून मेंदूकडे प्रवाहित झाली आणि तुमचं मेंदू काम करायला लागला. मित्रांनो, गर्भातल्या मुलाच्या हाताच्या मुठी पूर्ण बंद असतात, पण जेव्हा ते मूल जन्म घेतं, जेव्हा गर्भातून ह्या पृथ्वीवर येतं किंवा आईच्या उदरातून ते प्रत्यक्ष बाहेर येतं, त्यानंतर त्याची बोटं मुठीतून हळूहळू मोकळी होतात, मुठीतून हळूहळू मोकळी होतात आणि ह्या पंचतत्वातली ऊर्जा त्या बोटांच्या माध्यमातून त्याच्या मेंदूकडे प्रवास करायला लागते आणि मग तो रडतो, हळूहळू आजूबाजूच्या परिस्थितीची ओळख करून घ्यायला लागतो आणि तो एक व्यक्ती म्हणून तुमच्या समोर हळूहळू निर्माण व्हायला लागतो. किती सुंदर प्रक्रिया ह्या निसर्गाने घालून दिली आहे की प्रत्येकाच्या शरीरामध्ये एक चैतन्य शक्तीचा प्रवेश होतोय. आता ही चैतन्य शक्ती कधी, कशी, कुठे, किती आली हा ज्याच्या त्याच्या जेनेटिकल उपलब्धतेचा, अनुवंशिक उपलब्धतेचा भाग असणार आहे. त्याच्यावर कोणाची सत्ता चालत नाही. पण तुम्हाला जे क्षमता मिळाल्या त्या क्षमतांचा तुम्ही नक्की चांगला उपयोग करू शकला का तुमच्या आयुष्यामध्ये, हा मात्र अत्यंत उद्बोधक प्रवास असणार आहे. एखादा सामान्य माणूस काय करू शकतो हे त्याच्या अनन्यसाधारण चैतन्य शक्तीच्या आधारेच ठरू शकतो. चैतन्य शक्ती ही माणसातल्या काम करण्याची एक अद्भुत शक्ती. तुम्ही सदैव ईश्वराचे ऋणी आणि आभारी आहात हे नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला प्रतिक्षण ईश्वराचे आभार मानायला हवे. तुमच्या जन्मदात्या मातापितांचे तुम्हाला आभार मानायला हवे, कारण त्यांनी तुम्हाला ह्या विश्वात आणलं आणि परमपिता परमेश्वराचे तुम्ही सदैव आभार मानले पाहिजे, कारण त्यांनी तुम्हाला पंचतत्वातल्या शक्तीनं, चैतन्य शक्तीनं त्यांनी तुम्हाला श्रीमंत केले. फक्त आता ही शक्ती तुम्ही किती चातुर्याने वापरता त्याच्यावर तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या घटना आहेत. मित्रांनो, ह्याच्या अनुषंगानं मी तुम्हाला एक चैतन्य शक्तीच्या अनुषंगाने एक विशेष व्यक्तिमत्वाची ओळख करून देतो आणि ते व्यक्तिमत्व मला वाटतं आपल्यापैकी बहुतांश लोकांना माहीत असेल किंवा नसेल तरी काय हरकत नाही, माहीत करून घ्या, कारण माहिती ही दिल्याने वाढते आणि त्याच्यातून तुमच्याकडे दृष्टिकोन येतो. मला तुम्हाला उदाहरण देण्याचं कारण एकच आहे की उदाहरणं आणि शास्त्रातली वेगवेगळी सिद्धांत एकत्र आली, अभ्यास नेमका होईल आणि रोचक, उत्साहवर्धक, आनंददायी प्रवास होईल. प्रचंड मोठा अभ्यास अत्यंत सोप्या पद्धतीने लक्षात ठेवण्यासाठी ही छोटी छोटी उदाहरणं स्मरणात ठेवा आणि ह्या उदाहरणांच्या मनोरंजनापेक्षा ह्या व्यक्तींना आणि त्यांच्या कार्याला स्मरणात ठेवून तुमच्यामध्ये काही बदल घडवता येईल का याचा जरूर विचार करा. मित्रांनो, मला तुम्हाला एक अद्भुत व्यक्तिमत्व ओळख करून द्यायचं आहे. त्याचं नाव आहे प्रशांत किशोर. कदाचित तुम्हाला लोकांना माहीत असेल, प्रशांत किशोर इतकं डायनॅमिक माणूस भारतामध्ये आहे की ज्याला आधुनिक चाणक्य म्हणलं जातं, जो ह्या नवनिर्मित प्रगतीशील भारतातला चाणक्य आहे. मित्रांनो, इतिहास प्रसिद्ध चाणक्य जवळपास 2500 वर्षापूर्वी होऊन गेला. इतिहास प्रसिद्ध चाणक्य 2500 वर्षापूर्वी होऊन गेला. 2500 वर्षानंतर एक चाणक्य पुन्हा या भारतामध्ये तुमच्या सोबत रोज काम करतोय आणि तो तुम्हाला माहिती आहे का हो? कदाचित नसेल तर नक्की शांतपणे ऐका आणि माहीत असेल तर जरूर त्या व्यक्तिमत्वाचा अजून अभ्यास करा. ह्या माणसाचं नाव आहे प्रशांत किशोर. बिहारमध्ये 1977ला जन्मलेला एक सामान्य घरातला मुलगा, जो 10वी नंतर 3 वर्ष काही करत नाही, 12वी नंतर 3 वर्ष काही करत नाही आणि त्यानंतर तो ग्रॅज्युएशन पूर्ण करतो. दरम्यानच्या काळात त्याच्या वडिलांनी त्याच्यावर प्रचंड दबाव आणलेला असतो की तू जर शिकणार नशील तर मी तुला सांभाळू शकणार नाही. जर तुला अभ्यास करायचाच नाही आहे आणि तुला जर भौतिक जगाची
जर तुला ह्या भौतिक जगाची जी काही रीतरिवाज आहेत ती जर समजून घ्यायची नसतील आणि त्या पद्धतीनं काम करायचं नसेल तर मी तुझं पालन पोषण करू शकणार नाही. आणि ह्या मुलांनी त्यानंतर जो चमत्कार केला आहे मित्रांनो, हा जरूर लक्षात ठेवा. चैतन्य शक्ती जी बोटाच्या माध्यमातून तुमच्या शरीरात प्रवेश करते झाली, ती आपण त्वचेतून पाहिली, हाताच्या आकार प्रकारातून पाहिली, हाताच्या रचनेतून पाहिली. आणि ही चैतन्य शक्ती काय चमत्कार घडवू शकते पहा, जी तुमच्याकडे आहे, माझ्याकडे आहे, सगळ्यांकडे आहे, जी मी माझ्या विचारातून, माझ्या शब्दातून तुमच्यापर्यंत रोज पोहोचवतोय. आणि त्याचा तुम्ही अनुभव घेतायत का नाही, आज कमेंट बॉक्समध्ये जरूर घ्या. एक चैतन्य शक्तीचा प्रवाह मी माझ्याकडून तुम्हा लोकांकडे विचार रूपाने पाठवतोय. आणि ती नक्की तुमच्या व्यक्तिमत्वाला कुठेतरी झंझावते का, कुठेतरी ती तुम्हाला विचार करण्यासाठी भाग पाडते का, ती तुमच्या व्यक्तिमत्वाला हादरून टाकते का, तुमच्या विचार प्रक्रियेला ती नक्की कुठेतरी सक्रिय करते का, ह्याचं मला आज कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आपला वर्ग झाल्यावर. मित्रांनो, ह्या चैतन्य शक्तीचा अद्भुत एक साक्षात्कार आणि आधुनिक चाणक्य हा प्रशांत किशोर आहे. ह्या मुलांनी त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर तो अतिशय उत्कृष्ट विश्लेषक होता. त्याला लक्षात आलं की आपण कुठल्याही गोष्टीचं विश्लेषण फार चांगलं करू शकतो, कुठल्याही गोष्टीचं विश्लेषण फार चांगलं करू शकतो. तर आपण आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टींचं विश्लेषण करूया. मित्रांनो, आजचा आपला संपूर्ण अभ्यास ह्या प्रशांत किशोरच्या आजूबाजूला फिरणार आहे. बोटांची चैतन्य शक्ती घेण्याची ताकद, बोटांची पेर आणि त्याच्यावर असलेल्या गाठी, ह्याचाच पुढचा अभ्यास आहे. मी तुम्हाला या व्यक्तिमत्वाची ओळख करून देतो आणि त्या व्यक्तिमत्वाची ओळख करून दिल्यावर येणाऱ्या अभ्यासाच्या अनुषंगाने त्या सगळ्या चमत्कारांची हातातल्या तुम्हाला पुन्हा एकदा प्रचिती पण घडवून आणतो. तर मित्रांनो, ह्या प्रशांत किशोरनं वेगवेगळ्या विषयांचं विश्लेषणात्मक लिखाण चालू केलं. वेगवेगळ्या विषयांचं विश्लेषणात्मक लिखाण चालू केलं. तुमच्या आजूबाजूला सध्या करोनाची स्थिती आहे. अगदीच तुमच्या आजूबाजूला गंभीर गोष्ट म्हणजे विश्लेषणासाठी सध्या करोना आहे. किती लोकांनी करोनाची स्थिती जगभरातली पाहिली हो. काल मी तुम्हाला सांगितलं की नेपाळ फोपशा हाताच्या मजबूतीसारखा लोकांच्या दयेची वाट बघतोय, तर लवचिक मजबूतीचा क्युबा, ज्याची लोकसंख्या केवळ 1,10,00,000 आहे. मी काल चुकून 11 कोटी म्हणलो, 1,10,00,000 आहे. 11 मिलियन म्हणजे 1,10,00,000 लोकसंख्या असलेला 40,000 स्क्वेअर किलोमीटरचा छोटासा राष्ट्र, जे तुमच्या एखाद्या जिल्ह्यासारखं आहे, त्यातल्या लोकांनी 5 लशींचा शोध लावला. मित्रांनो, विश्लेषण करण्यासाठी लाखो विषय आहेत. ह्या प्रशांत किशोरनं गुजरातमध्ये जे काही वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम चालू आहेत त्याचा आणि जनतेचा एकूण ताळमेळ बसतोय का, ह्या विषयाचं विश्लेषण केलं. आणि 2008-09च्या दरम्यान त्याची विश्लेषण पेपरमधून प्रसिद्ध झाली लागली. हळूहळू त्याची विश्लेषण जनतेला आवडायला लागली आणि पाहता पाहता हा मनुष्य नरेंद्र मोदी ह्यांच्या मंत्रिमंडळातल्या चर्चेचा विषय झाला. नरेंद्र मोदीनं त्या माणसाला विश्लेषणाची ही अद्भुत शक्ती पाहून काही सर्वे करायला सांगितले त्यांच्या गुजरातमधले. आणि त्यांनी इतके अप्रतिम सर्वे करून दिले आणि त्याचं इतकं सुंदर विश्लेषण केलं की मित्रांनो, तो नरेंद्र मोदीच्या गळ्यातला ताईत झाला. नरेंद्र मोदींनी डायरेक्ट त्याला स्वतःचा सल्लागार म्हणून नेमलं आणि त्याच्या आयुष्यात भला मोठा क्रांतिकारक बदल झाला. नरेंद्र मोदी त्यावेळेचे मुख्यमंत्री, 3 टर्म मुख्यमंत्री राहिलेले आहेत नरेंद्र मोदी. आणि 2014च्या पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींनी स्वतःला डिक्लेअर केलं होतं. नरेंद्र मोदी मोठा आक्रमक नेता आहे, तर्जनी खूप मोठी त्या माणसाची. 14 ऑगस्ट 2013 गोव्याच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये, भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मीटिंगमध्ये नरेंद्र मोदींनी स्वतःला डायरेक्ट पंतप्रधानाचा उमेदवार म्हणून डिक्लेअर करून टाकलं. मित्रांनो, किती अद्भुत गोष्ट आहे.
राष्ट्रीय कार्यकारिणी बसली आहे. 2014ची राष्ट्रीय इलेक्शन्स लागणार आहेत आणि BJPची संघटनात्मक एकूण प्रगती काय असेल ह्या विचार विमर्श चालू आहे. आणि तुमच्या मनमोहन सिंगांची दुसरी टर्म चालू आहे आणि काँग्रेस कुठल्याही परिस्थितीत परत येईल ह्याच भ्रमात होती. आणि BJP लागू शकेल का नाही किंवा केंद्रामध्ये आपल्याला कोणाच्या सोबत गठबंधन करावं लागेल का आपली एकूण उमेदवारांची संख्या वाढेल. 40 ते 50 लोक ते जास्तीत जास्त 100 खासदारांपर्यंत प्रवास केलेल्या BJPला पुढे 2014च्या पंतप्रधान पदाच्या रेससाठी किंवा केंद्रामध्ये सत्तेत येण्यासाठी 273चा आकडा जोडायचा आहे. त्या विषयाचं विश्लेषण सुरू आहे. ह्या माणसाने स्वतःला डायरेक्ट पंतप्रधान पदाचा उमेदवार डिक्लेअर करून टाकलं. दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरमध्ये मोठ्या प्रमाणात नरेंद्र मोदीवर टीका झाली. तुमच्या सुषमा स्वराज आणि लालकृष्ण अडवाणी यांनी तर त्याच्यावर खरपूस समाचार घेतला. तुम्हाला जर कोणाला मागचे पेपर आठवत असतील तर पहा. आणि हा मनुष्य कोण आहे हे ठरवणारा की हा पंतप्रधान होणार, ह्याच्याकडे काय क्षमता आहे काय शक्ती आहे. नुसतं एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणजे काय तो पंतप्रधानाचा उमेदवार होऊ शकतो का. ह्या सगळ्यावर बराच गोंधळ झाला आणि ह्या सगळ्यांच्या मागे एक विशेष व्यक्ती काम करत होता, तो म्हणजे प्रशांत किशोर. मित्रांनो, ह्या माणसानं 2014 पर्यंत संपूर्ण BJPचं कॅम्पेनिंग एकतर्फी हातात घेतलं होतं. नरेंद्र मोदींनी संपूर्ण आपल्या प्रचाराची धुरा ह्या माणसाकडे दिली. नीट लक्षात घ्या, संपूर्ण प्रचाराची धुरा ह्याच्याकडे दिली. त्यांनी स्वतःची कंपनी स्थापन केली. तिचं नाव आहे IPAC, I_PAC, IPAC. तुम्ही कधीही गुगलवर जाऊन IPAC सर्च करा. तुम्हाला ॲनालिटिकल सगळे सर्वे प्रोव्हाइड करणारी आणि सगळ्या वेगवेगळ्या राजकीय संघटनांचा ते संपूर्ण डिझायनिंग प्रोग्राम हातात घेतात आणि त्या राजकीय संघटनेला जिंकण्यासाठी मदत करतात. तर मित्रांनो, ह्या IPAC संघटनेने पंतप्रधान मोदींना 2014च्या निवडणुकीमध्ये अद्भुत यश मिळवून दिलं. हा चैतन्य शक्ती अशी आहे, जिथं नरेंद्र मोदी जाऊ शकत नाही तिथं नरेंद्र मोदीच्या व्हॅन जात होत्या. त्या व्हॅनवर एक मोठं स्क्रीन लागायचा आणि त्या स्क्रीनवर नरेंद्र मोदी तिथल्या लोकांना संबोधित करायचे. ही संकल्पना सॅटेलाईटमधून तिथं प्रोजेक्शन मिळायचं आणि सॅटेलाईटमधून त्या व्हॅनवर असलेल्या भल्या मोठ्या स्क्रीनवर नरेंद्र मोदी दिसायचे आणि तिथली सभा घ्यायची. ती संकल्पना प्रथम ह्या माणसाने भारतामध्ये आणली, प्रशांत किशोर. आणि पाहता पाहता काँग्रेसचा धुवा उडला आणि प्रशांत किशोरमुळे नरेंद्र मोदी 2014चे अत्यंत सहज आणि अत्यंत प्रभावी प्रचंड ताकदीनिशी पंतप्रधान झाले. 100% बहुमत मिळालं त्यांना. आणि मित्रांनो, प्रशांत किशोरला त्यानंतर 2021 मे 2 पर्यंत 2021 मे 2021 पर्यंत 2 मे पर्यंत अनेक संघटनांनी बुक करून टाकले. कालची ममता दिदी तुमच्या निवडून आल्यात प्रशांत किशोरमुळे. 2014च्या निवडणुकीनंतर बिहारची निवडणूक झाली, नितीश कुमार प्रशांत किशोरमुळे निवडून आले. त्यानंतर उत्तर प्रदेशची निवडणूक होती, त्याच्यामध्ये तुमच्या आदित्यनाथ त्यांना त्यांनी निवडून आणलं. पंजाबच्या निवडणुकीमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंगना प्रशांत किशोरने निवडून आणलं. किंबहुना असंख्य अशी उदाहरण देता येईल. त्या माणसाला 2014 ते 2021 पर्यंतच्या जितक्या निवडणुका झाल्या आणि जितक्या स्टेट्समधल्या जिंकल्या गेल्या, ह्या सगळ्यांचा विजयाचा शिल्पकार एक आणि एकमेव माणूस आहे, तो म्हणजे प्रशांत किशोर. त्या माणसाचा प्युअर बिझनेस आहे. तो लोकांकडून, त्या पार्टीकडून फंडिंग घेतो, स्वतःच्या कंपनीसाठी पैसे घेतो आणि त्यांना प्रचाराची एक उत्कृष्ट आखणी करून देतो. पुढचे 2-3 वर्ष त्या भागातले सर्वे करून देतो आणि त्या सर्वेच्या माध्यमातून तो त्या पार्टीला एक प्रोग्राम सादर करतो आणि तुम्ही जिंकण्यासाठी काय केलं पाहिजे हे सांगतो.
ह्या आधुनिक चाणक्याला तुम्ही जरूर ओळखलं पाहिजे. आयपॅक नावाची कंपनी आहे आणि त्यांनी एक उत्कृष्ट अशी घोषणा केली, ती म्हणजे मी तरुणांना, बुद्धिमान तरुणांना राजकारणामध्ये घेऊन येईल. मित्रांनो, आज राजकारणामध्ये जाणारा मनुष्य हा सामान्यपणे गुन्हेगारी क्षेत्राचा किंवा श्रीमंत आणि फारसा बुद्धिमान नसलेला मनुष्यच असतो, जो फक्त त्याच्या ताकदीच्या जोरावर राजकारणामध्ये मोठा होतो, प्रतिभेच्या जोरावर होत नाही. तर ह्यांच्या मागची प्रतिभा आणि ह्यांच्या मागे यश मिळवून द्यायचं काम जर कोणाचं असेल तर प्रशांत किशोर नावाच्या अद्भुत बुद्धिमत्तेच्या माणसाचं. ह्या माणसाचा एक फार सुंदर प्रकल्प CAG. ह्या CAGच्या माध्यमातून प्रशांत किशोरने काय गमती केल्या ह्या मी तुम्हाला पुन्हा हाताच्या माध्यमातून सांगणार. प्रशांत किशोरनी उत्तर प्रदेशची निवडणूक जेव्हा योगी आदित्यनाथ जिंकले त्यावेळी ते काँग्रेसच्या सोबत होते आणि काँग्रेसला त्यांनी 16 वेगवेगळे मुद्दे काढून दिले आणि त्या 16च्या 16 मुद्द्यांच्या माध्यमातून तुम्ही जर निवडणूक लढलात तर यशस्वी व्हाल म्हणून सांगितलं होतं. आणि त्यातले 3च मुद्दे फक्त सोनिया गांधींनी निवडणुकीसाठी वापरले, बाकीचे 13 मुद्दे त्यांनी वापरले नाही. आणि तिथे उत्तर प्रदेशमध्ये जो काँग्रेसचा बालेकिल्ला आहे तिथे त्यांची साफ त्यांना हार पत्करावी लागली. बसप सप सगळे लोक झोपून गेले आणि एकतर्फी योगी आदित्यनाथ जिंकून आले. फक्त एकच अपयश त्या माणसाला आलं, त्याचं कारण म्हणजे त्यांनी दिलेल्या तत्वानुसार त्या संघटनेनं काम केलं नाही. पण मित्रांनो, त्या माणसानं ज्या संघटनेला जे रूपरेषा आखून दिल्या आहेत त्या रूपरेषाप्रमाणे काम केलं आणि त्या सगळ्या संघटना यशस्वी आहेत. 2014 ते 2021 ममता दिदीपर्यंत तुम्ही कधीही प्रशांत किशोर आणि त्यांनी केलेल्या कॅम्पेनिंग बद्दलची माहिती किंवा आयपॅक ह्या कंपनीची माहिती गुगलवर सर्च करा, तुमचं डोकं काम करणार नाही. ही चैतन्य शक्तीची ओतप्रोत भंडार आहे. माझा प्रशांत किशोर कुणी नाही त्याचं नाव घेण्याचं मला कारण नाही. मला हे सांगायचं आहे की माणसाची चैतन्य शक्ती काम करते, बाकी नशीब किंवा बाकी काही अद्भुत येऊन कुणी कुणाला काही मदत करत नाही. तुम्ही जितकं प्रॉपर तुमच्या आयुष्याचं नियोजन कराल, स्वतःच्या घटनांचं विश्लेषण कराल, आजूबाजूच्या परिस्थितीचा अन्वयार्थ लावाल, त्यानंतर तुमच्या आयुष्यात उत्कृष्ट प्रगती होणार. आणि ही प्रगती होण्याच्या मागे तुमची चैतन्य शक्ती काम करते, जी तुमच्या बोटांमधून तुमच्या मेंदूकडे जाते आहे. ह्या विश्वात अफाट ऊर्जा शक्ती आणि अफाट चैतन्य शक्ती आहे. फक्त तुम्ही किती घेऊ शकता ही तुमच्या बोटाच्या डिझाईनवर ठरतं. तर मित्रांनो, ही बोटांची पेरं माणसाच्या मनाची आणि बुद्धीची तुम्हाला कल्पना देते. माणसाचं मन आणि बुद्धिमत्ता कशी आहे. बोटांच्या पहिल्या पेरावर काही चिन्ह आहेत. एक आहे शंख, एक आहे चक्र आणि एक आहे शुक्ती. आता ही विश्वातली ऊर्जा, पंचतत्वाची शक्ती किंवा चैतन्य शक्ती ह्या चिन्हांच्या दरवाजातून प्रवेश करते आणि ही चिन्ह म्हणजे दरवाजे. मग संपूर्ण ऊर्जा घ्यायची असेल तर शंख आहे, पाहिजे तेवढी नेमकी ऊर्जा घ्यायची आहे तर चक्र आहे, आणि नक्की ही ऊर्जा आत जाऊ द्यायची का नाही जाऊ द्यायची, गोंधळाच्या स्थितीमध्ये टाकायचं आहे तर त्यासाठी शुक्ती. दरवाजेत, तुमच्या घराच्या दरवाजात जर तुम्ही दरवाजा पूर्ण रिकामा ठेवला आणि कुणी येणं जाण्यासाठी कुठलंही बंधन नाही ठेवलं तर त्या दरवाजातून कुणी आत येईल आणि तुमच्या घरामध्ये प्रवेश करता होईल. जर त्या दरवाजावर तुम्ही कुणाला प्रवेश द्यायचा आणि कुणाला नाही द्यायचा यासाठी एक चौकीदार नेमला तर ते चक्राचं काम करेल. ज्यांना पाठवायचं त्यांना आत पाठवेल, ज्यांना नको त्याला बाहेर थांबवेल. शंख असेल तर कुणाला यात जाईल, दरवाजाच नाही. आणि शुक्ती असेल तर तिथे संदिग्ध अवस्थेतील असे काही चौकीदार आहेत की जे आतही सोडायला तयार नाहीत आणि बाहेर जाई म्हणत नाही. अशी ही ह्या दरवाज्यांची स्थिती या बोटांवर असलेली चिन्ह आहे. आणि त्यानंतर ती किती गतिमान आत जाणार, कारण ह्या बोटांवर असलेल्या ज्या गाठी आहेत त्या गाठी ह्या आत चाललेल्या ऊर्जेचा अवलोकन मूल्यांकन करायसाठी बसलेली टीम आहे. मग ही बोटं काय करतात, माणसाच्या एकूण मनाचं विश्लेषण करतात. ह्या जगामध्ये सगळं आहे पण मी काय घ्यायचंय, ह्या जगामध्ये सगळं आहे, मी काय घ्यायचंय, कसं घ्यायचंय, कोणतं घ्यायचंय,
कोणतं घ्यायचं नाहीये, ही तुमच्या बोटांच्या पेरांची स्थिती ठरवते. तुमचं जर करंगळीचं तिसरं पेर मोठं आहे तर तुम्ही अत्यंत धूर्त आहात आणि तुम्हाला धूर्तता दर्शक गोष्टी फार आवडतात. तर्जनीचं तिसरं मोठं आहे तर तुम्हाला सत्तेचं प्रचंड आकर्षण आहे आणि जिथं सत्ता असेल त्या गोष्टी तुम्हाला आवडतात. त्यामुळे तुम्ही जिथं जाल तिथं सत्ता आपल्या ताब्यात घ्यायला जाल. तुम्हाला खाण्यापिण्याचा विशेष शौक असेल, ही मोठी असेल. मित्रांनो, जर तुमचं अनामिकेचं पहिलं मोठं असेल तर तुम्ही विलक्षण बुद्धिमान आहात. तुमची ज्ञान धारण करण्याची क्षमता अफाट आहे. असे 30 पेरं आणि 30 भाग मेंदूचे आपल्याला अजून पुढे सविस्तर अभ्यासायचे. तर ह्या सगळ्या ऊर्जेचा प्रवास तुमच्या मेंदूतून तुमच्या एकूण व्यक्तिमत्वामध्ये होतो. मेंदू ह्या सगळ्या ऊर्जेला धारण करतो आणि तुमची एक पर्सनॅलिटी तयार करतो आणि त्याचं काम ह्या बोटांचं. बोट विश्वातल्या ऊर्जेचा प्रवाह तुमच्यापर्यंत पाठवतील आणि त्याचं विश्लेषण करायची शक्ती तुम्हाला देतील. आता त्याच्यावर पुढे जी चिन्ह आहे त्याचा स्वतंत्र अभ्यास आहे. पण ह्या बोटांच्या प्रवासामध्ये पहिला जर एक महत्त्वाचा मुद्दा तपासायचा तर त्याच्यावर असलेल्या गाठी. मित्रांनो, तुम्ही मागच्या 2-4 दिवसापूर्वी जे काही फोटो पाठवले त्यात बऱ्याच लोकांनी गाठीयुक्त, गाठरहित असा अतिशय ठळक उल्लेख केला आणि मला खरंच ते खूपच प्रेरणादायी वाटलं की तुमच्या दृष्टिकोनामध्ये खूपच गतिशीलता आहे. तुम्ही खूप गतिपूर्ण मला समजून घेताय आणि तुमच्यामध्ये ते उतरवताय सुद्धा. तर ह्या गाठींचं काय काम आहे हे आपल्याला शिकायचं आहे. बोटांमध्ये 2 प्रकार आहेत, गाठीयुक्त किंवा गाठरहित. 2 प्रकार आहेत, गाठयुक्त किंवा गाठरहित. गाठी काय करतात आणि गाठी नसतील तर काय होतं, ह्याचा अतिशय शांत अभ्यास आपल्याला पुढे करत जायचं आहे. खूप महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करू. जर गाठ नसेल तर बोटांच्या ह्या पेरांना, जिथं बोट दुमडतात तुमची तिथे एक आडवी रेघ आहे आणि तिथं तुमच्या बोटाला हलकासा फुगीरपणा आलेला आहे, तर ती गाठ आहे आणि ही गाठ आहे. आणि जर इथे फुगीरपणा आलेला नाही आहे तर ते गाठ रहित, म्हणजे बोट वरून खालपर्यंत अशी निमुळती एकसारखी होत जाताना दिसतात. इथं तुम्हाला आकृतीमध्ये मी दाखवतो, कॅमेरा थोडं जवळ घ्या. ही गाठ रहित बोट आहे. इथं जी बोट आहे ती एकसारखी वरून खालपर्यंत निमुळती होत चाललेली आहे, ह्याला गाठी नाहीत. तर इकडे गाठी पहा, जिथं तुमची बोट एकमेकापासून दुमडली जातात तिथं हलकासा फुगवट आलेला दिसेल तुम्हाला. हा जो फुगवट आलाय हे गाठीयुक्त बोट आहेत. गाठीयुक्त किंवा गाठरहित. आता गाठरहित असेल तर काय होईल याचा आपण अभ्यास करूया. गाठरहित समजून चला की तुमच्या बोटांना कुठे गाठीच नाही. तर काय होईल, तर तुमची आकलन शक्ती जी आहे ती अत्यंत विलक्षण असेल. अत्यंत विलक्षण अशी आकलन शक्ती असेल. जे काही तुमच्यापर्यंत यायचं ह्या विश्वातलं ज्ञान ते अत्यंत गतिपूर्ण येईल. अत्यंत गतिपूर्ण म्हणजे नक्की काय होतं, ह्या गाठी आलेल्या माहितीला थांबवतात. नीट लक्षात घ्या माझे शब्द. ह्या गाठी ह्या विश्वातून जी काही माहिती तुमच्यामध्ये प्रवेश करते किंवा जी काही पंचतत्वाची शक्ती तुमच्यामध्ये प्रवेश करते तिला थांबवतात, तपासतात, तिचा अंदाज लावतात, उपयोगाच्या आहेत का नाहीत ह्याचा अन्वयार्थ लावतात आणि त्यांना तिथून परत पाठवायचं का तुमच्या मेंदूपर्यंत जायचं ह्याचं काम करतात. एक 2 मिनिट उदाहरण आपण घेऊया. बहुतांश लोकांच्या घरामध्ये फक्त शाकाहार चालतो. मांसाहार करणारी पण लोक आहेत, पण जिथे शाकाहार चालतो तिथे पालकांचं लहानपणापासून मुलांवर संस्कार केलेले असतात की आपण मांसाहार करत नाही, मांसाहार करणे चांगलं नाही. किंबहुना तत्सम जे काही विचार आहेत मांसाहाराशी संबंधित हे त्या मुलांच्या मेंदूवर त्यांनी कोरलेले असतात. म्हणजे या गाठीमध्ये एक विशिष्ट विचारधारणा जाऊन बसलेली असते. आणि मग बाहेरून जर माहिती आली, म्हणजे एखादा मित्र म्हणला की आमच्या इथे आज मांसाहार आहे, तू येणार का जेवायला, किंवा कुठे तुम्ही जेवायला गेल्यावर मांसाहार करूयात का शाकाहार करूयात, ह्याच्यावर तो गाठ असलेला माणूस डायरेक्ट सांगेल मी शाकाहारी आहे आणि मी मांसाहार कधीही करणार नाही. म्हणजे ह्या गाठी काय करतात, तुमच्यापर्यंत येत असलेले जे काही सगळे ह्या विश्वातले विषय आहेत त्यांना थांबवणे, त्याचं मूल्यांकन करणे, त्याचा उपयोग
त्याच्या आवडीनिवडी ह्या सगळ्यांचा अंदाज घेणे, तिथून परत पाठवणे किंवा तुमच्या मेंदूपर्यंत जाणे. मित्रांनो, ह्या गाठी अनन्यसाधारण महत्त्वाच्या आहेत. ह्या गाठी अनन्यसाधारण महत्त्वाच्या आहेत. ज्यांच्या हातामध्ये गाठी आहेत त्यांची व्यक्तिमत्वाची स्थिती पूर्ण भिन्न आहे आणि गाठ नसलेल्या माणसांच्या हाताची व्यक्तिमत्वाची स्थिती पूर्ण भिन्न आहे. जर गाठ नाही आहे आणि एखादा मित्र जर दुसऱ्या मित्राला म्हणला की तू मांसाहार करणार का, तो म्हणाल हो नक्की करेन, खायची वस्तू तुम्ही नक्की तपासेन, काय अडचण आहे तपासायला, तुम्ही खाता तर मी खाऊन बघेन. मित्रांनो, दृष्टिकोन, तुम्ही काय करावं किंवा काय करू नये ह्याचा विषय माझा नाही, काय योग्य किंवा काय अयोग्य हाही विषय माझा नाही. विषय आहे तुम्ही कुठली गोष्ट स्वीकारता, किती गतिपूर्ण स्वीकारता किंवा किती गतिपूर्ण नाकारता. मित्रांनो, तुमचं आयुष्य तुमच्या स्वीकारावर, तुमच्या विश्लेषणावर आणि तुमच्या निर्णय प्रक्रियेवर आहे. मी आता प्रशांत किशोरचं उदाहरण देण्याचं कारणच हे की त्या माणसाकडे विलक्षण आकलन शक्ती आहे. गाठ रहित बोट ही व्यक्तिमत्वातली विलक्षण आकलन शक्ती आहे. कुठलीही गोष्ट तत्काळ समजते या लोकांना, तत्काळ, एक क्षणाचा विलंब लागत नाही. अत्यंत अत्यंत गतिमान आकलन शक्ती. ह्या विश्वातली जी काही ऊर्जा आहे ती अत्यंत वेगात मेंदूपर्यंत निघून जाते, कारण इथल्या दरवाजांवर कुठलाही सेवक थांबलेला नाही, कुठलाही चौकीदार थांबला नाही की माहितीला आज जाऊ द्यायचं का नाही जाऊ द्यायचं. हे चौकीदार म्हणजे कोण आहे तर तुमचे संस्कार आहेत. तुमच्यावर केलेले संस्कार, तुम्ही कोण आहात, तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही कसे मोठे झाला पाहिजे, ह्याचे नित्य संस्कार तुमचे पालक, तुमचा आजूबाजूचा परिसर तुमच्यावर करतो. मित्रांनो, मी तुम्हाला एक गंमतशीर गोष्ट सांगतो. गाठी आणि गाठ रहित ह्या विषयाला अभ्यासताना, तुमच्यावर संस्कार करताना तुम्ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही जर पुरुष असाल तर तुमच्यावर लहानपणापासून तू मुलगा आहेस, तू असं वागलं पाहिजे, तू तसं वागलं पाहिजे, किंवा तू मुलगी आहेस, तू असं वागलं पाहिजे किंवा तसं वागलं पाहिजे, असं तुमच्यावर सगळ्यात सुरुवातीला लिंग संस्कार केला जातो. म्हणजे तुम्हाला तुमच्या एकूण स्त्री किंवा पुरुष ह्या भेदाची ओळख करून दिली जाते. नीट लक्षात घ्या मित्रांनो, स्त्री किंवा पुरुष भेद आपले पालक आपल्याला शिकवतात. पण ज्या मुलांना स्त्री किंवा पुरुष भेदच कळाला नाही तर काय होऊ शकतं. मित्रांनो, एक अतिशय उद्बोधक गोष्ट मला तुम्हाला सांगायची, गोष्ट म्हणण्यापेक्षा एक होत असलेला एक उपक्रम, तुमच्या समाजामध्ये घडत असलेली एक घटना त्यातून तुम्हाला ओळखीची करून द्यायची. मित्रांनो, पूर्वीपासून खूप लोकांमध्ये अंधश्रद्धा आहे जी आजही चालू आहे. आपल्या मुलाला किंवा मुलीला देवाला वाहायची प्रथा आहे, माहिती का तुम्हाला? देवाला वाहायची प्रथा आहे. का तर माझं मुलबाळ टिकत नाहीये, माझ्या घरात सुख समृद्धी नाहीये, किंवा तत्सम वेगवेगळ्या कारणासाठी ईश्वरा माझं चांगलं होऊ दे, माझ्या ह्या इच्छा पूर्ण होऊ दे, माझ्या त्या इच्छा पूर्ण होऊ दे, मी माझं पहिलं मूल तुला वाहीन. आणि लहान वयात जन्माला आलेलं काही महिन्याचं किंवा काही एखाद दुसऱ्या वर्षाचं ते मूल त्या ईश्वराच्या चरणी समर्पित करायची पद्धत आहे. मग त्याचा ताबा रितसर एक विशिष्ट वर्ग आहे तो घेतो. मित्रांनो, तुमच्या आजूबाजूला नपुंसक व्यक्ती खूप मोठ्या प्रमाणात फिरतायत. त्यांना आपण ब्रहन्नळा म्हणतो किंवा हिजडे म्हणतो. ज्यांची लिंग निश्चिती नाही, त्यांना धड स्त्री म्हणता येत नाही, त्यांना पुरुषही म्हणता येत नाही. त्यांची स्थिती ही कुठल्याही दिशेची नाही. अशी लोक ह्या ईश्वराला वाहिलेल्या मुलांचा ताबा घेतात आणि जाणीवपूर्वक एखाद्या मुलाला, कुणाचा तरी आवाज चालू आहे, प्लीज बंद करा आवाज. स्मिता साळुंके कोण आहे, त्याने आवाज बंद करावा. स्मिता साळुंके, तुमचा आवाज बंद करा तिथला. हा, तर मित्रांनो, इथे त्या पुरुष मुलाला हे लोक घेऊन जातात जे तृतीयपंथी लोक आहेत, आणि ते
त्या मुलाला मोठं होऊपर्यंत फक्त आणि फक्त स्त्रियांच्याच संपर्कात ठेवतो. त्यांना पुरुष नावाचा प्रकार माहिती होऊ दिला जात नाही आणि त्यांच्यावर स्त्रियांचेच संस्कार केले जातात. नीट लक्षात घ्या, एखाद्या पुरुष मुलाला तो मोठा होऊपर्यंत फक्त स्त्रीच्या संपर्कात ठेवायचं आणि त्याला त्याच्या पुरुष असण्याचा कुठलाही संदर्भ येऊ द्यायचा नाही, कुठल्याही पुरुषाच्या संपर्कात येऊ द्यायचं नाही आणि नंतर तो हळूहळू स्त्रीसारखं वर्तन करायला लागतो, कारण त्याच्यावर संस्कार स्त्रीचा झालेला असतो. त्याला फक्त एकच माहिती संस्कार, तो म्हणजे जगात फक्त स्त्री आहेत आणि स्त्रियांसारखंच वागायचं, स्त्रियांसारखंच बोलायचं आणि हळूहळू तो संपूर्ण शरीराने स्त्री होऊन जातो. जरी त्या व्यक्तिमत्वामध्ये पुरुष असण्याच्या अनेक लक्षणं असली तरी तो मेंदूतून विचारातून स्त्री झालेला असतो आणि तो पुढे जाऊन तृतीय पंथी म्हणून त्याचं आजन्म आयुष्य घालवतो. ह्या विषयावर पुन्हा कधी बोलू. ह्या विषयावर आमच्या संस्थेने बरंच मोठं संशोधन केलंय. ह्या विषयावर सेंटर फॉर ॲडव्हान्स रिसर्च इन पामिस्ट्री या संस्थेने बरंच रिसर्च केलाय. त्याच्यावर बरेच अभ्यास आम्ही गोळा केलेला आहे. त्याचा पुन्हा कधी मी तुम्हाला अभ्यास घेईन. तर सांगायचा उद्देश काय, तुमचे हे जे गाठी आहेत ह्या तुमच्यावरच्या संस्काराच्या रूपाने तुमच्या हातामध्ये आहेत आणि ज्यांच्या हातामध्ये गाठीच नाही ती लोक एक विलक्षण बुद्धिमान, विलक्षण शक्तिमान आणि अत्यंत गतिपूर्ण आकलन शक्ती असलेली लोक आहेत ह्या जगातली. अत्यंत उच्च कोटीचे संगीतकार, उच्च कोटीचे चित्रकार, विलक्षण गायकी करणारी लोक ही सगळी निमुळत्या बोटामध्ये येतात. अत्यंत भावुक लोक असतात, अत्यंत भावुक लोक असतात. ह्या लोकांना कधीही व्यवहाराशी काही देणं घेणं नसतं. ह्या लोकांना देणं घेणं असतं ते त्यांच्या भावभावनांशी. ह्यांचं संपूर्ण काम व्यवहारापेक्षा भावनेवर आणि अंतस्फूर्तीवर चालतं. अंतस्फूर्ती म्हणजे त्यांच्या मनाला काय वाटेल ते. ह्या लोकांचं सगळं काम व्यवहारापेक्षा भावनेवर चालतं, अंतस्फूर्तीवर चालतं. ही लोक त्यांच्या अंतरंगात असलेल्या वेगवेगळ्या भावभावनांसाठी जगतात. व्यवहार, नफा, नुकसान, योग्य अयोग्य ह्याच्याशी त्यांना काही देणं घेणं नसतं, पण विलक्षण बुद्धिमान असतात. ह्या लोकांकडे जे काही आहे ते 100% विश्वातून आलेल्या एनर्जीने घेतलेले, त्याच्यावर ते कधीही विचार, चिंतन, मनन करत नाही. जशी ईश्वराने शक्ती त्यांच्यापर्यंत पाठवली तशीच्या तशी त्यांनी ती धारण केली आणि तशीच्या तशी सादर केली. त्यामुळं जे काही मिळेल ते घेणे आणि त्याचं रूपांतर विलक्षण प्रतिभेत करणे हे त्याचं पहिलं काम आहे. पण मित्रांनो, ह्या लोकांकडे अपेक्षा खूप मोठ्या आहेत, आकांक्षा खूप मोठ्या आहेत. कित्येक वेळेला आपल्या कुवती बाहेरच्या अपेक्षा आणि आकांक्षा आहेत. आपल्या कुवती बाहेरच्या आकांक्षा आणि अपेक्षा आहेत. विलक्षण तेज आहे ह्या लोकांमध्ये. काम करण्याची शक्ती अद्भुत आहे, खूप हुशार आहेत. कुठलेही बंधन नसल्यामुळे येणारी ऊर्जा विश्वातली अत्यंत गतिपूर्ण त्यांच्याकडे येते. कुठलाही तर्क लावणार नाही, जी माहिती मिळेल ती इमिजिएट घेऊन टाकणार. जर मुस्लिम धर्म चांगला आहे असं जर त्यांना सांगितलं तर ते मुस्लिम धर्माला लगेच स्वीकारायला तयार होते. ख्रिश्चन धर्म चांगला आहे त्याचाही अभ्यास करायला तयार होते. जीव धर्म चांगला आहे त्याचाही अभ्यास करायला तयार होतील. तुम्ही जर हिंदू आहात आणि गाठाळ बोटाचे आहात आणि मी जर तुम्हाला म्हणलो की मुस्लिम धर्म खूप चांगला आहे तर तुम्ही मला राहू द्या बजाज, आम्हाला ही माहिती देऊ नका, आम्ही आमच्या धर्मामध्ये आमच्या विषयामध्ये खुश आहोत, आमच्या संस्कारांमध्ये आम्ही खुश आहोत, आम्हाला अन्य विषय देऊ नका. कारण तुमच्यावर जे संस्कार झाले ते ह्या गाठीत जाऊन बसलेत आणि ते सतत तुमच्यापर्यंत येणाऱ्या माहितीचं विश्लेषण करतात आणि तिथून परत पाठवतात. हिंदू धर्म चांगला आहे म्हणलो तर तुम्ही म्हणाल यस, आलेली माहिती आपल्या संस्कारातलीच आहे. मग आता त्या हिंदू धर्मातली काय माहिती आहे. मुस्लिम धर्म चांगला आहे मी जर म्हणलो तुम्ही तत्क्षणी त्याचा विरोध दाखवाल. ख्रिश्चन धर्म चांगला असेल तुम्ही विरोध दाखवाल. मित्रांनो, तुम्हाला मी एक गाठरहित बोटांचा एक विलक्षण बुद्धिमान माणूस दाखवतो. ज्या माणसानं त्याच्या हयातीमध्ये
एक अशी मोठी धर्मांतराची क्रांती करून टाकली जी तुम्हाला नितांत चिंतनीय आहे. डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब विलक्षण बुद्धिमान माणूस, विलक्षण बुद्धिमान. किंबहुना मी तर म्हणेन की ह्या स्वातंत्र्य संग्रामात जे काही असंख्य रत्न ह्या भारत मातेनं ह्या जनतेला दिले त्यातला विलक्षण तेजानं तळपणारा नितांत बुद्धिमान माणूस, नितांत बुद्धिमान माणूस डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब. त्या माणसाच्या व्यक्तिमत्वाबद्दल मी तुम्हाला कधी खूप डिटेल सांगेन. त्या माणसाच्या हाताचा अभ्यास करण्यासारखा. पण मित्रांनो, त्याने त्या युगपुरुषानं तो दलित घरात जन्माला आला पण त्यांनी जगातल्या सगळ्या धर्मांचा अभ्यास केला. नीट लक्षात घ्या, जगातल्या सगळ्या धर्मांचा अभ्यास केला आणि सर्वात सुंदर, सर्वात नितांत सुंदर अशा बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्याच्यासमोर मुस्लिम, जैन, ख्रिश्चन, ज्यू किंवा असंख्य धर्माचे लोक, बुद्धिमान लोक पैसे घेऊन उभे होते की आंबेडकर साहेब तुम्ही आमच्या धर्मामध्ये या आणि आम्ही तुम्हाला इतकं मोठं मानधन देऊ. पण त्या माणसानं सगळ्यांना विनम्रपणे नकार देऊन अत्यंत दर्जेदार, अत्यंत उत्कृष्ट शिक्षण असणारा, मानव जातीचं फक्त आणि फक्त कल्याण करणारा, संपूर्ण जीवांना एक मानणारा बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला. आणि त्यांच्या एका निर्णयानंतर आज लाखो करोडो लोक एक सोबत बौद्ध धर्मीय झाले. मित्रांनो, विलक्षण घटना ही ह्याच्याकडे जर तुम्ही नीट अन्वयार्थीने पाहिलं तर तुम्ही जगातली कोणती गोष्ट स्वीकारायला तयार आहात का? अतिशय तटस्थपणे स्वीकारायला तयार आहात का? त्या विषयाचा अभ्यास करायला तयार आहात का? तुम्ही स्वीकारा नका स्वीकारू तुमचा विषय, पण जर तुमच्या बोटांवर गाठी आहेत तर तुम्ही अभ्यास सुद्धा करणार नाही एखाद्या वेगळ्या गोष्टीचा. इतके तुम्ही नेमके असता. मित्रांनो, मला उद्या पण तुमच्याशी गाठींवर खूप सारं बोलायचं आहे. गाठ हे प्रकरण 2 दिवस चालेल. बोटांच्या गाठी, बोटांची पीर आपल्याला सविस्तर चर्चा करायची. पण तुम्ही आज जरूर मला हा दुसरा एक तुमच्यासाठी आव्हानाचा विषय आहे की तुमच्या बोटांवर जर गाठी आहेत तर तुम्ही जगातल्या प्रत्येक विषयाला अतिशय मनापासून विचारात घेणार का, अभ्यासणार का? मित्रांनो, जर उत्तर तुमचं हो असेल तर जरूर ग्रुपवर टाका आणि तुमच्या आयुष्यात येणाऱ्या एका मोठ्या क्रांतीचा दरवाजा तुम्ही उघडा करा. तुम्ही काय स्वीकारावं, काय स्वीकारू नये हा निव्वळ तुमच्या संस्काराचा भाग आहे. जगात योग्य काही नाही, अयोग्यही काही नाही. आहे ती सत्ता आणि आहे तो पैसा. आहे ती सत्ता आणि आहे ती ताकद. मित्रांनो, हा माझं स्टेटमेंट नेहमी लक्षात ठेवा. जगात काही योग्य नाही, काही अयोग्य नाही. आहे योग्य ती फक्त ताकद आणि सत्ता. ज्याच्याकडे सत्ता त्याचं सगळं योग्य आणि ज्याच्याकडे सत्ता नाही त्याचं सगळं अयोग्य. मग भलेही तो योग्य असला तरी अयोग्य, आणि भलेही अयोग्य असलं तर सत्ताधारी माणूस त्याला योग्य म्हणून आणतो. म्हणून आपल्याला जर प्रशांत किशोर व्हायचंय, आपल्याला जर डॉक्टर भीमराव आंबेडकर व्हायचंय तर मित्रांनो, जगातल्या प्रत्येक गोष्टीचा मनापासून अभ्यास करा. स्वीकार न स्वीकार हा पुढचा विषय. पण कुठल्याही गोष्टीला कमी लेखू नका, कुठल्याही गोष्टीला नाकारू नका, कुठल्याही गोष्टीला टाळू नका. संस्कार हे तुमच्या कुटुंबियांनी आणि तुमच्या समाजानं घालून दिलेली एक वर्तन परंपरा आहे. पण जग विलक्षण शक्तीने भरलेलं आहे. जर तुम्हाला जगाचा, अथांग जगाचा जर शोध घ्यायचा आहे, ह्या अथांग जगामध्ये तुम्हाला दिव्य तेजाने तळपायचं आहे आणि विशेष व्यक्ती म्हणून जन्माला यायचं आहे, विशेष व्यक्ती म्हणून तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे, तर तुमचा एक विशेष व्यक्ती म्हणून जन्मही होईल आणि सिद्धही व्हाल. त्यावेळी तुम्ही सगळ्या विषयांचा अभ्यास सुरू कराल आणि प्रत्येक विषयाला प्रामाणिकपणे तुमच्या अंतरंगात घ्याल आणि योग्य त्याचा उपयोग कराल. त्यावेळी तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रचंड मोठा विकास होईल. आज आपण ह्या विषयासाठी इथेच थांबू. उद्या अजून खूप सारा विषय ह्याच विषयातला घ्यायचा आहे. मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की